हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, कमेंटसाठी, लाईकसाठी खूप मनापासून आभारी. डीमार्ट खरेदीमध्ये ना पिझ्झाचे बेस जे आहेत ते मी आणलेले होते. याच्यावर मात्र तारीख बघूनच वापरायची. कारण बऱ्याच वेळेला असंही होतं की आपण एक्सपायर झालेले प्रोडक्ट घेऊन येतो. माझ्यासोबत एकदा झालं आम्ही बघितलं नव्हतं. तेव्हापासून आम्ही कुठलंही काहीही घेऊ दे पहिला बघतो तिथं खाली लेबलवरती की बाबा हे मॅन्युफॅक्चर कधी आहे, एक्सपायर डेट कधी आहे, कुठलेही असू दे ब्रेड, बिस्किट तुम्ही काहीही आणा पॅकेजिंगमधलं शक्यतो चेक करत जावा. कारण बऱ्याच वेळेला दुकानदारांची पण चूक नसते, कारण त्यांनासुद्धा बऱ्याचशा गोष्टी माहीत असतात, नसतात. बरेच जण असं काय म्हणजे मुद्दाम करायचं म्हणून करत नसतात. नजर चुकीनं होतं म्हणून आपण बघून घेतलेलं बरं. आज बनवलं सकाळी सगळ्यांसाठी नाश्त्याला, पण किट्टू काय म्हटले की मला आता खायला वेळ नाही आहे, वेळ झाला होता, मला आपलं डब्यामध्ये पॅक करून दे. आता हे जर बघायला गेलं तर गरम गरम खायचं असतं, नाहीतर मग पुन्हा ते बेचव होतं. पण ठीक आहे, आता तिलाच जर वेळ नव्हता, खायचं नव्हतं, बऱ्याच वेळेला खायचं नसलं की मग ते नाटकं असतात, मला वेळ नाही हे ते. दिलं तिला, एक पीस फक्त खाल्ली आणि गेली. तोपर्यंत सागर आलेला होता. आज सकाळी सगळ्यांचीच गडबड होती. स्वयंपाक वगैरे बऱ्याचशा गोष्टी झालेल्या होत्या आणि हे सकाळी नाश्त्यालाच केलं. पुन्हा मग संध्याकाळी करायचं म्हणून राहून जातं. आणि जेवढी काही ग्रॉसरी होती आज ती सगळी काढली. कारण डीमार्टला गेले, दुसऱ्या दिवशी मामा वगैरे ते आलेले होते. मग ते तशीच मी पोत्यामध्ये भरून ठेवली. तिथनं आणली मोकळीन, घरात आणून पोत्यामध्ये भरून ठेवलेली होती. पुन्हा पोरं होती, म्हटलं चला काढून घ्यावं. मला दादांचा लय ओरडा मिळतो, कारण माझ्या पूर्ण बाजाराच्या ह्याच्यामध्ये ना जास्तीत जास्त तुम्हाला क्लिनिंगचं सामान दिसेल. तरी यातल्या बऱ्याचशा गोष्टी शिल्लक आहेत माझ्याकडे ऑलरेडी, म्हणून मी जेवढं लागतं तेवढंच घेतलेलं आहे. असं हो म्हणून नाही भरलेलं. पण जास्तीत जास्त बघायला गेलं तर क्लिनिंगचे वस्तू जे असतात जास्त मी घेते. आणि मग दादा ओरडतात, खाणं कमी करायचं, यालाच खर्च भरपूर करते. पण ते तर गरजेचं आहे ना ताईनो. मध आणलेलं आहे, गुलकंद आणलेला आहे, ज्या संपलेल्या गोष्टी. यावेळेला कॉफी आणलेल्या आहे, 2 होत्या म्हणून थोडंसं मी डब्या घेतलेल्या आहेत. आणि त्याच्या बरण्या असतात ना, वापरायला मिळतात. मग ते काचेच्या असू दे किंवा प्लास्टिकच्या असू दे. असं कोण आहे की माझ्यासारखं त्या बरण्यांसाठी बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या पॅकिंगमधल्या घेतात. शक्यतो लूजमध्ये कॉफी आणलेली परवडते, पण मला ते काचेचं आवडलेलं म्हणून मी घेतलेलं. दादा कधी घ्यायचं झालं तर ना शक्यतो लूजमधलं घेतात, म्हणजे पॅकेटमधलं, पाऊचमधलं घेतात. कारण म्हणतात त्याला भरणीचे एक्स्ट्रा पैसे जाण्यापेक्षा ते बरं आहे आपलं. असं चांगली गोष्ट आहे, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा आपली बचत होते. पॅकेटमध्ये वेगळी प्राईज असते आणि बरण्यांमध्ये वेगळी असते, त्यामध्ये आपले 4 पैसे पण वाचतात. आता हे सगळं आज पूर्णपणे ठेवून घेणार आहे. काही बरण्या मी क्लीन करून फ्रीजमध्ये तसंच ठेवलेलं. आता ह्याच्यामध्ये सगळं मला सामान भरायचं. पहिला जागा बघून घेतली, कुठं किती जागा आहे, काय आहे. आणि ही जी शेजवान चटणी आहे ना, ही कधी कधी मी पोरांना जर स्पेशली बघायला गेलं तर त्यांच्यासाठीच असते. कारण त्यांना बऱ्याच वेळेला असं घरातल्या घरातच एखादा पदार्थ जर वाटला तर हे करून दे म्हणतात. ती जर चटणी असेल, केचप असेल, तर आपण म्हणजे बाहेर मिळणाऱ्या रेसिपी घरामध्ये सुद्धा बनवू शकतो. आता यांना मी इथं जागा केलेली आहे, कारण आपण पूर्ण फर्निचर बंदिस्त बनवले, ओपन कुठलंही बनवलेलं नाही की असं म्हणजे थोडंसं असं प्लॅटफॉर्मवरती कुठेतरी एखादी परशी लावलेली आहे किंवा प्लायवूडमध्येच एखादा ओपन पेस असा बनवून घेतला की ज्याच्यामध्ये हे ठेवू शकतो. असं काही नाही, सगळं बंदिस्त करून टाकले. कारण ते क्लिनिंगचा प्रॉब्लेम नको, धुळीचा त्रास नको. आता हे जे क्लिनिंगचं जेवढं काय आहे त्याला मी एक वरती पूर्ण असा कप्पा केलेला आहे की जिथं इकडं तिकडं पडलेलं नको. तर एकाच जागी गेलं की बाथरूम असू दे, टॉयलेट असू दे, किचन असू दे किंवा फर्निचरचं असू दे, सगळं एका जागी मिळतं. त्या हिशोबानं पावडरचा डबा एक आणलेला आहे. कारण किट्टो काय करते, आमची पावडर खालची वर न्यायची, वरच्यानं खाली आणायची, खालनं वर न्यायची, वरनं खाली आणायचं. दोन गोष्टी घेऊन याव्या लागतात, कारण ती एकटी वर वापरते सगळं आणि आम्ही तिघंजण खाली म्हणजे एक वापरतो. मेहंदीचे कोण मी एक्स्ट्रा आणून ठेवलेले आहेत. हे शक्यतो ना कोण म्हणतं फ्रीजमध्ये ठेवायचे, व्यवस्थित जास्त दिवस टिकतात. आता मला काय माहीत नाही कुठं ठेवायचे, काय ठेवायचे. मी आपलं दिले एक कोपऱ्यात ठेवून. कारण किटोला आधीमध्ये सणसुद्धा आला की मला मागते, कोण दे कोण दे. मग त्यावेळेला आणण्यापेक्षा म्हटलं चला, तिला वेळ आहे ना. आणि तिला कसं की डिझाईन येतात मोबाईलमध्ये, एखादे समजा असेल फोटो वगैरे तर त्याच्यावरती परफेक्ट डिझाईन ती काढते. त्याच्यामध्ये पण ती आहे बऱ्यापैकी. फक्त एवढंच आहे की आवड असेल तर सवड होतं, आपण म्हणतात ना, तसा प्रकार आहे तिचा. तिच्या मूडनुसार ती करते. थोडंसं ड्रायफ्रूट जे होते ते आजीला दिले. आजीनं मात्र खूप गोंधळ घातलेला, मी तुम्हाला सांगेन पुढे जाऊन. म्हणजे हा तुम्हाला व्हिडिओ 3 दिवसाचा मिक्स येत आहे. मामा आल्यानंतर 3 दिवस माझं कुठलंही कंटिन्युअली व्यवस्थित शूट नाही ना, काही कुठलंच झालेलं नाही. त्याच्यामागचं पण कारण तुम्हाला सांगेन. पण पहिला आता जी काय ग्रॉसरी आहे प्रत्येक डब्यामध्ये काढली. पूर्वी काय करायचे, सगळ्या डाळी थोड्याशा मी भाजून घ्यायचे गॅसवरती
थंड करायचे आणि मी भरायचे. कारण का तर फ्रीज छोटा होता, त्याच्यामध्ये तेवढी जागा नव्हती बसायला आणि मग कालांतराने त्याला किडला, कुठेतरी टोकं हो काय हो ह्या गोष्टी शक्यतो पावसाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होतात. पण जेव्हापासून फ्रीज मोठा घेतलेला आहे ना, त्याच्यामध्ये खूप स्टोरेज आहे आणि मी शक्यतो ते जास्त करून स्टोरेजसाठीच वापरते. ज्या काही अशा गोष्टी आहेत ज्या बाहेर खराब होतील, जळमटं लागतील त्याच्यासाठी वापरते. तेव्हापासून मी त्या गोष्टी बंद केलेल्या आहेत. आपल्या घरामध्ये किराणा तर येतो बऱ्यापैकी, बघायला गेलं तर हल्ली भरपूर सारा किराणा जो आहे तो भरला जातो. पण हो, बऱ्याच जणींचं रुटीन धावपळीचं असतं, डबल वर्कच्या असतात किंवा बाहेर जॉबला जातात, लहान लेकरं असतात किंवा खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात. त्यावेळेला ते एका डब्यात आणायचं, ठेवायचं. कितीतरी जणींच्या मी घरामध्ये बघते कधी कधी की असंच काढतात, असंच फेकून देतात. म्हणजे ते ठेवलेलं पण कधी असतं ते त्यांना माहीत नसतं. लिमिटेड जेवढं लागतं तेवढंच आणा. वेस्टेजमध्ये खूप सारं भरलेलं आहे आणि मग ते कुठेतरी कोपऱ्यांमध्ये तसंच पडलेलं आहे. डबे लवकर काढलेले नाहीत. कधीही आपल्या किचनमध्ये दर महिन्याला पूर्ण कडा कोपरा जो काही आपला स्टोरेजचा आहे, रेग्युलर असू दे किंवा महिन्याचा असू दे, ते चेक करत जावा, बघत जावा कशात काय ठेवले, कशात काय नाही. कारण सध्या जर आता मी जेवढा काय तुम्हाला किराणा दिसला ना, हा 10,000च्या आसपास गेलेला. तुम्ही म्हणसाल एवढाच आहे, तर तेवढी महागाई झालेली आहे ताईनो. प्रत्येक जे रेट खूप वाढलेले आहेत. त्यामुळे माझं तुम्हाला सांगणं आहे की लागते तेवढंच आणा, ते व्यवस्थित साठवून ठेवा, नासधूस करू नका. कारण हे खूप महत्त्वाचं आहे. आता इथून पुढे तर बघायला गेलं तर महागाई म्हणतात ना खूप जास्त प्रमाणात आता वाढत जाणार आहे. आणि या ह्याच्यामध्ये ना सगळ्यात जास्त जर बघायला गेलं तर तुम्ही डीमार्टला एकदा चक्कर टाका, लागणाऱ्या ठराविक गोष्टी घ्या आणि एकत्र तुमचं बिल जेव्हा बघाल ना त्यावेळेला डोक्याला हात लावाल. मी तेच विचार केला, म्हटलं मी आणलं एवढंसं आणि 9,000 कसं काय बिल झालं. असो चला, आता आंबे मामाने जे आणलेले फ्रीजमध्ये तुम्ही म्हणताल कशाला ठेवले, तर काही पुढं गेलेले होते आणि बाहेरच्या साईडला असं जर ठेवलं तर काय होतं की मग खराब होऊन जातात. म्हणून मी फ्रीजमध्ये ठेवलेत. एखादा आमरस जर केला तर एका वापरामध्ये ते संपून जातील, पण जेव्हा करायचं तेव्हा बघू म्हणलं, म्हणून ते ठेवून दिले. किचनवरचा राडा भरपूर होता, पण जेवढं काय लागेल मला वाटतंय तेवढ्या वस्तू भरून ठेवल्या. आणि ज्या वाटते की बाबा आता ह्या नको काढायला, त्या मग खाली फ्रीजचे 2 ड्रॉवर खूप मोठे आहेत त्याच्यामध्ये मी ठेवून दिलेलं आहे. बिस्किट एवढ्यासाठी कधी कधी आम्ही हे बिस्किट डॉगींना पण टाकतो, कधी कधी मुलांना पण जेव्हा लागेल तेव्हा. यावेळेला मकाना जो आहे तो भरपूर जास्त प्रमाणात घेतला आहे. कारण रोस्ट करून म्हणजे मकाना जर दिला त्याच्यामध्ये शेंगदाणे, थोडंसं काजू वगैरे टाकून, चटणी मीठ जर टाकून दिले तर सकाळच्या नाश्त्याला खायला खूप बरं वाटतं. किंवा 4 वाजता छोटी मोठी भूक लागते तेव्हा ते जर अर्धी वाटी घेतलं तर चांगलं आहे. आणि मकाना खूप बेस्ट आहे खायला. कस्टर्ड पावडर आता यावेळेला खूप छोटा पॅकेट आणलेला आहे, कारण गेल्या वेळेला जवळजवळ 3-4 महिनं मला गेली. म्हटलं एवढं आणून एक्स्ट्रा काय करायचं, जेवढं लागतं तेवढं आणलेलं बरं. आणि छोटे छोटे पाऊच जे असतात ते अशा पद्धतीने एका डब्यात मी पूर्णपणे साठवते. 4 डबं नाही करत, एकामध्येच जे आपल्याला फोडायचं नाही आहे आणि फोडून ठेवायचं नाही आहे, जे लागतं तेवढंच घ्यायचं आणि बाकीचं पॅकिंगमध्येच ठेवायचं. मग ते खराब होणार नाही. सगळंच फोडून सगळं ओतून भरून ठेवलं आणि आपल्याला वेळेत ते नाही संपलं तर मग जाळी जळमटं लागतात. कारण पावसाळ्यात 100% होतं, कितीही काळजी घ्या. आणि माझे आता पेपर संपले होते, आता मुलांची स्कूल सुरू झालेली आहे, तर हे मला लागतं आपलं त्याला चपात्या पॅक करून द्यायला, काय असेल जे काय पराठं वगैरे पॅक करून द्यायला. एकच आणलेलं आहे मी. बऱ्याच जणींनी मला याची लिंक मागितलेली होती, तर आता ऑनलाईन तुम्ही जर सर्च जरी मारलं तरी हे प्रोडक्ट खूप वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये डिझाईनमध्ये आलेलं आहे. खरं खूप बेस्ट आहे बरं का. जवळजवळ 450-500च्या आसपास हे मिळालं होतं मला. क्वालिटी एक नंबर आहे. हा दिवस आहे दुसरा दिवस. तो दिवस गेला कसा तरी. दुसऱ्या दिवशी आजी जाम झाली. चालायला येईना तिला, कणकण आल्यागत झाली, इवळायला लागली. मोठ्या-मोठ्याने ते आवाज काढायला लागली. कारण तिचं जे औषध होतं ना, ते औषध ती गावीच ठेवून आलेली होती. कारण ती येताना राहायचं म्हणून अजिबात आलेली नव्हती. ती जायचं म्हणून आलेली होती. आणि मीच म्हणलं राहा. कारण कसं की बघा वय झालं तर सारखं येणं जाणं होतं न होतं. आणि खूप दिवस झालं तू आलेली नाही आहे. राहा, राहा, राहा. घरचे पण म्हणले राहा, थोडंसं हवापालट होईल वगैरे. तिनं ना ब्लाऊज आणला ना ती साडी. मी म्हटलं जाऊ दे, माझं एवढं सगळं आहे आता. आपली जजची आई आली तरी पण ती काही घेऊन येत नाही आहे. ती अशीच येते का माझं सगळं असतं इथं. आता तर बिझनेसमुळे तयार ब्लाऊज आहेत, साड्या एका चढीत एक आहेत, सगळं आहे. पण आजी ना थोडीशी हट्टी आहे की तिला तिच्याच मापाचा ब्लाऊज पाहिजे होता. तिला तिचंच सगळं पाहिजे होतं. त्यामुळे तिने दुसऱ्या दिवशी धुवून तोच वापरला. साडी तेवढी आपली कशीबशी ही केलेली होती. पण औषधं, चष्मा, हारीपाट अशा काही ज्या गोष्टी आहेत, आपलं एक वेळ वेगळंच असतं आणि त्यांचं एक वेगळं असतं. म्हणजे काय, त्यांच्या वयात त्यांना जे गरजेचं असतं तेच धरून बसतात ते. मग ते चष्माचं नाही, मग मला वाचायलाच नाही, हे तर सुरूच होतं तिचं.
पण औषध सगळ्यात महत्त्वाचं हे औषध. पण योगायोगाने सांगते हे औषध कोतोलीलाच मिळतं कोल्हापुरामध्ये. पण लगेच आणणार कोण हा प्रॉब्लेम होता. एक दुसरा प्रॉब्लेम होता, त्यामुळे लगेच आणणार कोण हे पण प्रश्न होता. त्यात सागरला सांगावं तर सागर पण गेलेला होता. सागरची पूर्ण फॅमिली अक्कलकोटला गेलेली होती. 2-3 दिवसाची त्यांची ट्रिप होती. रेल्वेने गेलेली होती. कारण आता कामामुळे आमचं तर काय कुठं जाणं येणं महिना दीड महिना होणार नव्हतं. आणि मग ते आणायला कोणीही नव्हतं, तरी पण दादानी फोन लावलेला होता त्यांच्या मित्रांना आणि मग त्यांनी कंपनीमध्ये ते आणून ठेवलेलं होतं. आता दादाला तर शक्य नव्हतं, कारण सकाळी लवकर जाऊन संध्याकाळी लेट त्यांच्या रुटीनमध्ये ते बसत नव्हतं. मग वर्षाचे मिस्टर म्हणजे दादा त्यांना फोन केला आणि ते मग तिकडच्या साईडने येता येतं ते घेऊन घरी आलेले होते. 2 दिवस जवळजवळ तिला औषध नव्हतं, तर तिच्या पायातलं अवसान पूर्ण गेलेलं. कारण तिचं जे जीवन आहे ना, त्या औषधावरती आहे असं ती म्हणते. हे औषध असेल तर मी आहे हे औषध नसतं तर मी नसते म्हणते. कारण हे औषध ना सकाळी आणि संध्याकाळी एक पुडी जी आहे ती 2 टाईम घेतली जाते. मी नाव गाव पत्ता काही सांगणार नाही, कारण मध्यंतरी एकदा शेअर केलं होतं मी बऱ्याच जणींना. तर त्यावेळेला त्यांना मी विचारलं की मी यूट्यूबला सांगू का, तुम्हाला ऑर्डरी भरपूर मिळतील. पण ते म्हणतात की हे झाडपाल्याचा आहे, तो पाला आणावा लागतो, सगळं आणून कुटावं लागतं आणि ते आता त्यांचंही वय झाले त्यामुळे त्यांना तेवढं होत नाही, लोड येणार म्हणतात. पण खूपच तुम्हाला इमर्जन्सी असेल आणि जर हवं असेल तर मला एखादा कॉल करा किंवा मेसेज टाका. कॉलपेक्षा मेसेज टाका व्हॉट्सअपला, कारण मला कॉल रिसीव करणं खरंच होत नाही आहे. मेसेज टाका, मी तुम्हाला त्यांचं म्हणजे देईन. कारण कसं होतं की मग इमर्जन्सी असेल तर ठीक आहे दिलेलं, सगळ्यांनाच असं शेअर केलं ज्यांना गरज आहे नाही त्यांनी जरी चला बघावं म्हणून ही केलं तर त्यांना उगाच प्रॉब्लेम नको. आणि त्यांनी मला नकार दिलता. नकार दिल्यानंतर आपण त्यांचं एखादी गोष्ट शेअर करणं योग्य नाही आहे. पण लईच इमर्जन्सी असेल, आजीसारखं असं कोणी जरी असेल तर सांगा, मात्र मी जरूर देईन. फक्त माझं नाव सांगू नका मी दिलं आहे म्हणून. कारण काय होतं की बघा ते पोस्टानं वगैरे पाठवतात, सगळं करतात, पण कशाला उगाच त्यांच्या ह्याच्या विरुद्ध जाणं वगैरे ह्या गोष्टी होतात ना. असो, ज्या काही गोष्टी असतात त्या स्पष्ट बोलते, स्पष्ट शेअर करते. कारण मला एक म्हणजे डिसिप्लिन आवडतो, नियमात राहणं आवडतं. एखाद्याने ना म्हणले तर नाच असलेलं बरं आपलं. असो, मग तिला ते औषध दिलं. तिसऱ्या दिवशी तिच्या शरीरात ते औषध गेल्यानंतर मग कुठंतरी तिला ती तरतरी आली. मग दुसऱ्या दिवशी जरा फ्रेश झाली. मग पुन्हा ते आणि तिचं सुरू झालं की माझा चष्माच नाही आहे, मला वाचायला लागतं, असं तसं. म्हणजे काय सांगू तुम्हाला, 2-3 दिवस ना माझं कुठलंच काही धड झालेलं नाही. त्यात आई असताना आली असती ना तर बरं होतं, दोघी आपलं बोलून बसून गप्पा मारून. आता माझं रुटीन असं झालं की मला सकाळी उठल्यापासून डबे द्या, आवरा आणि त्या सगळ्या जबाबदाऱ्या पडल्यात. कारण मुलं जातात स्कूलला, कोणीच हाताखाली नाही आहे. कशाचीच मदत नाही कोणाची. अक्षरशः ते झाडाला पाणी घालण्यापासून सगळं माझ्यावर आहे. त्यामुळे मी अखंड दिवस ना फक्त आणि फक्त कामात राहायला लागलेली आहे. मग आजीसंग जाता येता तेवढंच बोलणं व्हायला लागले. त्यामुळे तिला एकटीला बोर व्हायला लागलं. त्यात सागरची फॅमिली पण 2-3 दिवस नसल्यामुळे तिला आणि ते बेचैन व्हायला लागलं. मग टी व्ही लावून दे, कुठं काहीतरी कर, याच्यामध्ये चाललंय आपला दिवस. आता बघूया कशी किती दिवस दम काढते, काय करते. त्यात तिला चष्मा असता तर बरं झालं असतं. मी म्हटलं की तिला एक 2-4 दिवस जाऊ दे, जाऊया पुन्हा जो चष्मा आहे तो तयार करून घेऊया. पण त्याला वेळ लागतो ना ताईनो, सगळेजण कामाधंद्याचे, लगेच त्रास होत नाही. चुटकी मारलीन झालं. दुसऱ्या दिवशी तिची एकादश होती. मग त्याच्यासाठी तिचं असं होतं की भगरच पाहिजेल. आता काही जणींच्या मला कमेंट येतील म्हणजे येतील, कारण ठरलेलं आहे की तुम्ही भगर कशी काय दिली, भगर कशी काय खाल्ली, भगर चालत नाही आहे, असं येतात कमेंट. तर आता त्यांचं वय झालं आहे, त्यांना खिचडी पचत नाही. दुसरं तिसरं त्यांना आवडत नाही. भगरशिवाय त्यांना पर्याय नसतो आणि भगर त्यांच्या आवडीचा विषय. कोणताही उपवास असू दे, आजी भगरशिवाय काहीच खात नाही. मग त्या उपवासाला चालो नाहीतर नाही चालो. आणि माझं एक तिच्या मागं असं होती भणभण की तुझं वय झालं आता तुला एकादश वगैरे कशाला पाहिजे, व्यवस्थित आपलं आहे ते जेवण खायचं, शरीर व्यवस्थित ठेवायचं. तर तिचं असं म्हणणं आहे की ती तेवढीच माझ्यासोबत येणार आहे. मी काय केलेला हरिपाठ असू दे, सेवा असू दे, कर्म असू दे, तेवढंच माझ्यासोबत येणार आहे. मग जे माझ्यासोबत येणार आहे त्याला का तू आडफटा घालते, असं म्हणत होते. असं चला आता काय करणार, त्यांच्याही पुढे जाऊन चालत नाही आहे. त्यांचेही विचार त्यांच्या जागी बरोबर असतात, आपल्या आपल्या जागी बरोबर असतात. पण कधी कधी असं विचार येतो माझ्या डोक्यात की एक विशिष्ट वयानंतर माणसाच्या स्वभावामध्ये खूप बदल होतो. तसा आजीच्या स्वभावामध्ये ना की तिला जे योग्य वाटतं तेच गोष्ट योग्य, असा स्वभावात तिचा बदल झालेला आहे. आता मात्र तब्येत आहे व्यवस्थित, कारण ते जसं औषध खायला लागले ना तसं व्यवस्थित झाले आहे. असं आता काही जणी म्हणतील की ताई तिनं काहीच आणलं नव्हतं, तू का हट्ट केला. तर वाटतं ना की बाबा राहावं, थोडंसं करावं. पण ठीक आहे, चला आता मी या व्हिडिओचा इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता जरूर लाईक करा. पुन्हा एकदा तुमच्या मनापासून आभारी. सर्वांना श्री स्वामी समर्थ.